Good morning, students. Welcome to the online lecture of Organization of Commerce and Management. नमस्कार विद्यार्थी मित्र हो. ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंटच्या 12वीच्या आजच्या या लेक्चरमध्ये मी अक्षय सत्पाळकर आपणा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करीत आहे. मॉडेल्स ऑफ मॉडर्न बँकिंग पॉईंट वाचूनच तुम्हाला कळलं असेल की मॉडर्न म्हणजेच काय, न्यू बँकिंग. काय बघणार आहोत आपण? न्यू बँकिंग. राहील लक्षात? सो मॉडेल्स ऑफ न्यू बँकिंग किंवा मॉडेल्स ऑफ मॉडर्न बँकिंग ही ॲक्टिव्हिटी आपल्याला या ठिकाणी बघायची आहे. सो लेक्चर सुरुवात करण्याअगोदर पुन्हा एकदा सांगतो की आपलं हे चॅनल मी सुरुवात केलेलं आहे, पण लक्षात येत आहे. सो त्याला सबस्क्राईब करायला विसरू नका. 1 मिनटं फक्त एक मिनटं 2 सेकंद लागतात फक्त सबस्क्राईब बटन दाबायला. आणि जसं त्याचा फायदा तुम्हाला ऑनलाईन लेक्चरला अजून होऊ शकतो, कारण की जसं तुम्हाला मी आधी सांगितलेलं आहे की 4 ऑक्टोबरपासून आपलं कॉलेज सुरू होणार आहे. पण कॉलेजमध्ये फक्त 2 किंवा 3 तासाचं कॉलेज असणार आहे रोज. सो त्यामध्ये आपल्याला बऱ्याचशा ॲक्टिव्हिटी ह्या करता येणार नाही. सो काही सगळ्या महत्त्वाच्या ज्या गोष्टी, ज्या इम्पॉर्टंट टॉपिक ज्या कॉलेजमध्ये आपल्याला करता येणार नाहीत ते आम्ही चॅनलवरती नक्की टाकत राहीन, म्हणून त्या चॅनलसाठी तुम्ही नक्की सबस्क्रिप्शन करू शकतात. चला जाऊया कामाकडे आपल्या. न्यू मॉडेल्स ऑफ द बँकिंग. काय काय बँकिंगचे नवीन मॉडेल्स आहेत आत्ताच्या काळातले ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. सगळ्यात पहिला आहे स्मॉल फायनान्स बँक ऑफ इंडिया. काय आहे? स्मॉल फायनान्स बँक. ओके, स्मॉल फायनान्स बँक म्हणजेच काय, तर छोट्या ज्या स्मॉल फायनान्स बँक असतात. पण लक्षात आहे, एक एक्झाम्पल मी या ठिकाणी तुम्हाला देऊ शकतो, ते म्हणजे जन स्मॉल फायनान्स बँक. पण लक्षात येत आहे, जन स्मॉल फायनान्स बँक ही एक आहे, किंवा AU म्हणून एक आहे. AUची ॲडव्हर्टायझिंग मला येत असते टी व्हीवरती. पण लक्षात येत आहे. सो बघूया. स्मॉल फायनान्स बँक्स आर टाइप्स ऑफ द निश बँक. निश म्हणजे स्मॉल पार्ट्स. निश म्हणजेच काय, स्मॉल पार्ट्स. देर आर बँक विथ अ स्मॉल फायनान्स अँड लायसन प्रोव्हाइड द बँकिंग सर्व्हिस एक्सेप्टिंग फॉर अँड लेंडिंग. The aim behind this bank to provide the financial inclusion and section of economic not being served by the other banks, small business unit, small farmers, micro industries and organized sector etc. ओके, याचाच अर्थ हे कोणासाठी आहे? स्मॉल बँकांसाठी आहे. जे छोटे उद्योग आहेत, छोटे बिझनेस आहेत, छोट्या फायनान्शियल ॲक्टिव्हिटी. एक देश आहे, देशामध्ये एवढ्या सगळ्या ॲक्टिव्हिटी एक होत असतात, बरोबर ना? सो या सर्व ॲक्टिव्हिटीज, या सर्व वर्किंग्स या ठिकाणी स्मॉल फायनान्स बँक ऑफ इंडियामध्ये त्या ठिकाणी येऊ शकतात. ओके, नेक्स्ट पार्ट बघतो आपण, ऑब्जेक्टिव्ह ऑफ स्मॉल फायनान्स बँक ऑफ इंडिया. ऑब्जेक्टिव्ह काय आहेत स्मॉल फायनान्स बँकचे, नक्की कशा प्रकारे वर्किंग होतात स्मॉल फायनान्स बँकच्या. सगळ्यात पहिला ऑब्जेक्टिव्ह, पुन्हा एकदा सांगतो, ऑब्जेक्टिव्हचा अर्थ ध्येय. काय? ध्येय. प्रोव्हिजन ऑफ सेविंग फॉर द अनसर्व अँड undeserved section and population. Supply of credit to small finance bank, small marginal farmers, micro small industries and other organized sectors. Example are the JAR Small Finance Bank India, EU Small Finance Bank India, Equity Small Finance Bank of India etc. बघा, तुम्हाला मगाशीच एक्झाम्पल दिलं होतं. त्यांचे ऑब्जेक्टिव्ह काय काय आहेत? प्रोव्हिजन. प्रोव्हिजनचा अर्थ आहे तरतूद. ओके, प्रोव्हिजनचा अर्थ काय आहे? तरतूद. त्याला फ्युचरसाठी वर्किंग करायचं. सेक्शन्स ऑफ द पॉप्युलेशन. छोटे घटक आहेत. आता सगळेच लोक श्रीमंत आहेत का? नाही, काही पॉप्युलेशन हे कमी असणार आहे. सो त्या ठिकाणी काही गरीब पॉप्युलेशनला सपोर्ट करायचं काम स्मॉल फायनान्स बँक करतात. सप्लाय टू क्रेडिट. क्रेडिट म्हणजेच एक एक्झाम्पल आपण देऊ शकतो, लोन. कसलं एक्झाम्पल देऊ शकतो? लोनचं. राहील लक्षात? बिझनेस युनिट, स्मॉल मार्जिनल फार्मर्स, मायक्रो अँड स्मॉल इंडस्ट्रीज अँड अदर ऑर्गनाइज सेक्टर. फॉर एक्झाम्पल, जन स्मॉल फायनान्स बँक, AU स्मॉल फायनान्स बँक, इक्विट स्मॉल फायनान्स बँक एक्सेट्रा. ओके, ही तुम्हाला एक्झाम्पल या ठिकाणी दिलेली आहेत. पण लक्षात आहे. नंबर 2 आहे पेमेंट बँक. नंबर 2 काय आहे? पेमेंट बँक. हे बघा, हा लोगो तुम्ही अगोदर बघितला असेल, तुम्हाला सगळ्यांच्या परिचयाचा लोगो आहे हा. पण लक्षात आहे, एअरटेल पेमेंट्स बँक. ओके, एक ॲडव्हर्टाईज येते, ती मुलगी येते आणि ती नेहमी सांगत असते की एयरटेल पेमेंट बैंक का उपयोग कीजिए और अपने आप में डायरेक्टली ATM की सभी सर्व्हिसेस को यूज कीजिए. अशी एक ॲडव्हर्टायझिंग काहीतरी प्रकारे येत असते. सो आपण बघूया ते काय असणार आहे. ते लोगो तुम्ही बघितला आहे, येईल अंदाज तुम्हाला हळूहळू त्या गोष्टीचा. इट इज द न्यू मॉडेल बँक ऑफ इंडिया. इट इज कॉम्प्युटाइज बाय द रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. महत्त्वाची गोष्ट काय, कोणी केलेला? रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने. द मेन एम is to offer financial services to small business and low income people. It is like any other bank. It can carry most of the banking functions such as remittance services, mobile banking, ATM card, net banking, etc. But it is not allowed to issue loans and credit card. Similarly, it cannot accept the demand deposit only up to the rupees 1 lakh.
Indian Post Payment Bank, Airtel Payment Bank, Paytm Payment Bank are the example of active payment bank of the India. ओके, सो पेमेंट बँक नक्की काय करत असतं? सगळ्यात पहिला हे वर्किंग कोण करतं? RBI, देशातली सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बँक इज टू ऑफर द स्मॉल फायनान्स अँड स्मॉल बिझनेस लो इन्कम पीपल. तुम्ही तुमच्या मोबाईलवरती एअरटेल पेमेंट बँक किंवा पेटीएम पेमेंट बँकेचं ॲप्लिकेशन घेऊन तुम्ही ती ॲक्टिव्हिटी सर्वच्या सर्व त्या ठिकाणी करू शकता. इट कॅन कॅरी आउट मोस्ट ऑफ द बँकिंग फंक्शन, रेमिटन्स सर्व्हिस, मोबाईल बँकिंग, ATM कार्ड, नेट बँकिंग, बट नॉट अलाउड टू इश्यू द लोन्स अँड क्रेडिट कार्ड. या ठिकाणी तुम्ही क्रेडिट कार्ड घेऊ शकत नाही, पण त्या ठिकाणी बाकी सगळ्या ॲक्टिव्हिटी या तुम्ही घेऊ शकतात. राहील लक्षात? बघा एक्झाम्पल एअरटेल पेमेंट बँक, नेहमी हे एक्झाम्पल लक्षात ठेवायचं. राहील लक्षात? तर हे होते मॉडर्न मोड्स ऑफ द बँकिंग. ओके, ठीक आहे. चला, आजच्या लेक्चरसाठी आपण जातो आहे थोडंसं पुढे आणि आपलं लेक्चर पुढे आता कंटिन्यू करतो आहे. खूप 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 जास्त महत्त्वाचा पॉईंट आहे. इतका महत्त्वाचा पॉईंट की डायरेक्टली 10 मार्काचा क्वेश्चन येऊ शकतो. इतका महत्त्वाचा पॉईंट आहे. बरोबर? ओके, चला क्वेश्चनचं नाव वाचूया. बघा क्वेश्चनचं नाव काय आहे? फंक्शन्स ऑफ कमर्शियल बँक. ओके, एक तर हा 10 मार्काला येईल, हा 10 मार्काला येईल, हा 5 मार्काला येईल किंवा 5 मार्काला येईल. प्रत्येक एक्झामला हा क्वेश्चन येतच असतो. पण लक्षात येतो आहे OC-मधला एक त्यांचा फेवरेट टॉपिक, जसं आपण बोललं तरी चालेल की त्यांचा एक आवडता टॉपिक आहे किंवा हा क्वेश्चन, हा इम्पॉर्टन्स हा त्या ठिकाणी यायलाच पाहिजे. राहील लक्षात? सगळ्यांनी न विसरता या गोष्टीकडे लक्ष द्यायचं आहे. प्रायमरी, सेकंडरी, प्राथमिक आणि द्वितीयक. ओके, एक आहे बँक. तुमच्यासाठी बँक ही गोष्ट बिलकुल नवीन नाही आहे. बरोबर? ठीक आहे, बँक ही तुमच्यासाठी रेग्युलर गोष्ट आहे. प्रायमरी फंक्शन्स. आता प्रायमरी फंक्शन्स म्हणजे काय येतात? बँकेचे प्राथमिक कार्य. बघा बँक नक्की काय करतं? सगळ्यात पहिला पैसे घ्यायचं काम करतं आणि लोकांना पैसे द्यायचं काम करतं. हे लक्षात ठेवा. पैसे घेताना त्याला आपण बोलतो डिपॉझिट, पैसे देताना बँक त्याला एक शब्द वापरते लोन. या 2 गोष्टी कधीच विसरू नका. काय असतं? हे आहे मनी. हा मनी एकदा घ्यायचं काम करतं, एकदा द्यायचं काम करतं. घ्यायचं काम करतं म्हणून आहे एक्सेप्टिंग डिपॉझिट्स. ओके, आणि द्यायचं काम करतो म्हणून त्याला बोलतात लोन. त्याला काय बोलतात? लोन. क्लिअर स्टुडंट्स? राहील लक्षात? ओके, सो त्या ठिकाणी ही ॲक्टिव्हिटी आपल्याला वर्किंग करायची आहे. प्रायमरी फंक्शन्स बघूया आपण. प्रायमरी फंक्शन्स काय आहेत ते. ओके, नंतर मग सेकंडरीकडे जाणार आहोत. प्रायमरी फंक्शन्स ऑफ कमर्शियल बँक आर नोन ॲज द कोर बँकिंग फंक्शन as follows: accepting deposits. Commercial bank collect deposits from the individual and the organization. The deposits can be classified into 2 types: time deposit and the demand deposit. Okay, टाईम डिपॉझिट आणि डिमांड डिपॉझिट अशा प्रकारे या 2 ॲक्टिव्हिटी आपल्याला बघायच्या आहेत. टाईम डिपॉझिट ही टाईमवरती डिपेंड असतं. डिमांड ही लोकांनी केलेल्या मागणीवरती डिपेंड असतं. ओके, बघा टाईम डिपॉझिट काय असतं? टाइम डिपॉझिट आर कॉल्ड एज टाईम बिकॉज दे आर रिपेड कस्टमर आफ्टर द एक्सपायरी डिसाइडेड ऑफ टाईम. एक टाईम ठरवलेला असतो, एक वेळ ठरवली असते, त्यानुसार काय करायचं असतं? ती वर्किंग करायची असते. नेक्स्ट पार्ट, फिक्स्ड डिपॉझिट. फिक्स्ड डिपॉझिट अकाउंट इज अन अकाउंट वेअर फिक्स अमाउंट इज केप्ट फॉर द फिक्स पिरियड ऑफ टाइम बेअरिंग फिक्स इंटरेस्ट रेट. रेट ऑफ इंटरेस्ट इज मोर कम्पेअर्ड इन सेव्हिंग बँक अकाउंट वेर इज विथ द डिपॉझिट बँक. सगळ्यांच्या प्रचलित आणि माहीत असलेलं फिक्स्ड डिपॉझिटला शॉर्ट फॉर्म आहे FD. काय शॉर्ट फॉर्म आहे? FD. राहील लक्षात? FD म्हणजेच फिक्स्ड डिपॉझिट. काय करायचं? बँकेत जायचं, तुमचे पैसे फॉर एक्झाम्पल 3 वर्षासाठी ठेवले, बँक तुम्हाला एक व्याज दर देणार. फॉर एक्झाम्पल तुम्ही बँकेत जर 1,00,000 रुपये ठेवले, बँकेने तुम्हाला जर 10% इंटरेस्ट दिला तर 1,10,000 हे तुम्हाला पुढच्या वर्षी त्या ठिकाणी मिळणार. म्हणजेच वरचे 10,000 हे तुम्हाला बँक काय देणार? व्याज देणार. काय देणार? व्याज देणार. बरोबर? बघा बँकेत जायचं, FD ठेवायची, वर्ष सांगायची, पैसे सांगायचे, 3 वर्षानंतर तुम्हाला किती मिळणार? 10,000 रुपये एक्स्ट्रा. 10,000 रुपये एक्स्ट्रा मिळणार, म्हणजे 1,10,000 रुपये त्या ठिकाणी मिळणार. याला बोलतात FD. आपल्या घरच्या तुम्ही जी ॲक्टिव्हिटी करत असतात त्या ठिकाणी आपल्या घरी या प्रकारची FD होत असते. फ्युचरच्या सेव्हिंगसाठी, भविष्यातल्या कामासाठी खूप जास्त महत्त्वाचं आहे फिक्स्ड डिपॉझिट अकाउंट. राहील लक्षात स्टुडंट? नेक्स्ट आहे रिकरिंग डिपॉझिट. आता रिकरिंग डिपॉझिट म्हणजेच काय? इट इज ऑपरेटेड बाय द सॅलरीड पर्सन अँड बिझनेसमॅन हॅव्हिंग द रेग्युलर इन्कम. महत्त्वाचा प्रश्न. सॅलरीड पर्सन, पगार घेणारे व्यक्ती. 1 मार्क. कसला? ऑब्जेक्टिव्ह. ओके, 1 मार्क्स फॉर ऑब्जेक्टिव्ह.
लक्षात ठेवा या गोष्टी. कॉलेज सुरू झाल्यावरती मी तुम्हाला सांगणार आहेच, तरीसुद्धा ऑनलाईनला सुद्धा या गोष्टी वारंवार सांगत जाईन. सो ती ॲक्टिव्हिटी तुम्ही करत जायची आहे. ओके. A certain fixed sum of the money is deposited into the account every month. Withdrawal of the accumulated amount along with the interest paid after the maturity date. Rate of interest is higher, which is similar to the fixed deposit account. Separate passbook is provided to know the position of RD account. ओके. रिकरिंग डिपॉझिट अकाउंट म्हणजेच काय असतं, तर तुम्ही काय करत असतात, स्पेशली आता तुम्हाला समजा पगार मिळत आहे 11,000. किती मिळणार, समजा 11,000. तर काय करणार, 10,000 रुपये तुमच्या खर्चाला असतील तर 1,000 रुपये अकाउंट ओपन करणार. 1,000 रुपये तुम्ही 12 महिन्यासाठी ठेवले. किती ठेवले, 12 महिन्यासाठी. किती होणार, 12,000. त्याच्यावरती बँक तुम्हाला अंदाजन 300 रुपये डिपॉझिट इंटरेस्ट देईल. 12,300 रुपये हे तुम्हाला 1 वर्षानंतर एका हातात मिळणार. पण लक्षात आहे, एकाच वेळेला तुम्हाला ते पैसे त्या ठिकाणी मिळणार. आहे ना फायदा. का, याला काय बोलतात, सेविंग. याला काय म्हणतात, सेविंग. तुम्ही सध्या लहान आहेत, डिपेंडंट आहेत, पण जेव्हा तुम्ही स्वतः पैसे कमवायला लागतील ना, या गोष्टीचा खूप जास्त विचार तुम्हाला करावा लागेल. राहील लक्षात. त्यावेळेला या गोष्टीचा तुम्हाला विचार हा करावा लागेल किंवा तुम्ही केला पाहिजे. दुसरा आहे डिमांड डिपॉझिट. Demand deposit are those which repaid customer whenever they demand. That means money can withdraw as per wish of the customer throughout the withdrawal slip. तुम्ही जेव्हा मागणार त्या ठिकाणी जायचं आणि तुम्हाला त्या ठिकाणी पैसे मिळणार. पण लक्षात आहे, सगळ्यात महत्त्वाचं, सगळ्यात पहिला पॉईंट दिला आहे सेव्हिंग अकाउंट. सगळ्यात पहिला काय दिला आहे, सेव्हिंग अकाउंट. भारतामध्ये जी काही 100% लोक आहेत आणि बँक वापरत आहेत, त्याच्यातले 95% लोक काय वापरतात, सेव्हिंग अकाउंट. काय वापरतात, सेव्हिंग अकाउंट. पण लक्षात आहे, सर आमचं कोणतं आहे, आता लेक्चर संपलं ना की घरी जा आणि घरामध्ये एक पासबुक असेल, ते असं ओपन करा पहिल्या पेजवरती. त्याच्यावर पहिलाच लिहिलं असेल सेव्हिंग बँक अकाउंट. म्हणजे तुम्ही तुमच्या अकाउंटवरती तुमच्या घरी आईबाबांचं जे काही पासबुक असेल त्याच्यावरती कोणता शब्द लिहिला असेल, सेव्हिंग बँक अकाउंट. तुम्हाला भविष्यात सांगितलं की स्कॉलरशिपसाठी तुम्हाला बँकेत खातं ओपन करायचं आहे, कोणतं असणार आहे, सेव्हिंग बँक अकाउंट. ओके. इट इज जनरली ऑपरेटेड बाय दोज हू अर्न द रेग्युलर इन्कम or fixed income such as salary or the wages. The main aim of deposit account to encourage habits of saving among the people. This deposit account are meant of the purpose of the maximum saving. The restriction on withdrawal limits from the account. This account carry low interest rate. Interest is credit monthly, quarterly and half yearly basis of the account. Passbook facility, balance of SMS, account statement provided by account holder to certain financial positions. राहील लक्षात. सेव्हिंग अकाउंटमध्ये या सगळ्या गोष्टी होत असतात. सगळ्यात पहिला तुम्हाला काय दिलं जातं, तर त्या ठिकाणी तुम्ही कधीतरी ऐकलं असेल की पगार हा आता हातात दिला जात नाही, तर पगार कुठे येतो, हल्ली बँकेत पगार येतो. सगळ्यांचेच पगार कुठे येतात, बँकेत येतात. मग बँकेत कोणत्या अकाउंटला येतात, सेव्हिंग अकाउंट येतात. राहील लक्षात. बँकेत काय काय मिळतं, पासबुक मिळतं, आपल्याला SMS येतो, आता मिनी स्टेटमेंट येतात, आता तर UPI आलेलं आहे, त्यानंतर ATM कार्ड याच्यासोबत येत असतात. हे सगळे पार्ट सेव्हिंग बँक अकाउंटच्या सोबत येत असतात. राहील लक्षात. जनरली भारतामध्ये सगळ्यात जास्त यूज होणारा जर कोणता प्रकार असेल तर तो कोणता आहे, सेव्हिंग बँक अकाउंट. राहील लक्षात. पुढचा आहे करंट बँक अकाउंट. पुढचा काय आहे, करंट बँक अकाउंट. एकच गोष्ट लक्षात ठेवायची, करंट बँक कोणासाठी आहे, बिझनेस फर्म म्हणजेच बिझनेसमन. ज्याचा बिझनेस त्याचं करंट अकाउंट. बिझनेस करंट अकाउंट, बरोबर. हा नॉर्मल पर्सनसाठी नसतो, कारण की याच्या ज्या अमाऊंट असतात ना या लॅक्स किंवा करोड्समध्ये असतात, बरोबर. सो यासाठी काय असतं, करंट अकाउंट असतं. This account operated by the businessman, other commercial organization such as hospital, education institution who regular banking transaction. In this account, there is no transaction of deposit, withdrawal of the amount, no interest is paid by the bank on this account. Overdraft facility is available for this account for a current account holder. Bank provides statement of account every month. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे की इथे ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी ही देत असते. ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी ही एक क्रेडिट फॅसिलिटी आहे. ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी काय आहे, क्रेडिट फॅसिलिटी आहे.
राहील लक्षात. म्हणजेच लोनची एक स्पेशल फॅसिलिटी आहे. बरं, हे अकाउंट कोणाचे असतात तर इकडे दिलं आहे हॉस्पिटल किंवा एज्युकेशनल इन्स्टिट्यूट. म्हणजे तुम्ही आता आपल्या स्कूलला आहेत बरोबर ना, मग आपल्या स्कूलचं जे अकाउंट असणार ना बँकेमध्ये ते कोणतं असणार आहे करंट अकाउंट. तुमचं कोणतं होतं सेव्हिंग अकाउंट होतं, पण आपल्या स्कूलचं कोणतं असणार आहे करंट अकाउंट. राहील लक्षात. अशा प्रकारे करंट अकाउंट आलं की डोळ्यासमोर एकच आणायचा बिझनेसमन. कोणाचा बिझनेसमन. आणि ही राहिली त्याची फॅसिलिटी. कसली फॅसिलिटी आहे लोनची. क्लिअर. ओके. सो आज आपण करंट अकाउंटपर्यंत बघितलं, या 2 ॲक्टिव्हिटी बघितल्या. नेक्स्ट लेक्चरला आपण काय बघणार आहोत तर सेकंडरी फंक्शन्स ऑफ द बँकेचे सेकंडरी फंक्शन त्या ठिकाणी आपण बघणार आहोत. ओके. आणि अशाच प्रकारे आपले लेक्चर्स हे कंटिन्यू राहणार आहे. पुन्हा एकदा सांगतो, अजून इतर सगळ्या व्हिडिओंसाठी तुम्ही माझं हे चॅनल त्या ठिकाणी काय करू शकतात सबस्क्राईब करू शकतात. राहील लक्षात. तेवढं सबस्क्राईब करा. भविष्यात अजून वेगवेगळी ॲक्टिव्हिटी तुम्हाला मी त्या ठिकाणी सांगणार आहे. ऑफलाईनसोबत आपण ऑनलाईनसुद्धा तेवढंच चांगलं ठेवणार आहोत. तोपर्यंत स्टे ट्यून. थँक्यू.